तुम्ही आ बैल मुझे मार ही म्हण ऐकली असेल, ज्याचा अर्थ स्वतःहून एखाद्या संकटाला आमंत्रण देणं असा होतो. अनेकदा माणूस रोजचं आयुष्य जगत असताना स्वतःहून विविध संकटांना आमंत्रण देत असतो. म्हणजे तुमच्या एखाद्या कृतीतून किंवा वागण्यातून स्वतःवर नवीन संकट ओढावून घेत असतात. पण माणूसच नाही तर प्राणी देखील कित्येकदा असं करताना आपल्याला पाहायला मिळतं. याचंच एक जिवंत उदाहरण तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये एक पक्षी स्वतःहून वाघाच्या कळपासमोर जातो. नुसतं त्यांच्याजवळ जात नाही तर त्यांना डिवचण्याचा प्रयत्न देखील करतो. यानंतर वाघ संधी साधत असं काही करतात की पाहून धडकी भरल्याशिवाय राहत नाही. हा व्हिडिओ पाहून लोक म्हणत आहेत, म्हणूनच विनाकारण कोणासमोरही आपल्या शक्तीचं प्रदर्शन करू नये. वाघ हा धोकादायक शिकारी आहे. तो संधी मिळताच कितीही मोठा प्राणी असो त्याला फाडू शकतो. तो आपल्या शिकारीवर इतक्या वेगाने हल्ला करतो की त्याला काही विचार करण्यासाठी वेळच मिळत नाही. आता हा व्हिडिओ पहा. एक बगळा 7 वाघांच्या कळपाजवळ पोचलेला आहे. यानंतर त्या वाघांना आपली हुशारी आणि ताकद दाखवू लागलेली आहे. इकडून तिकडे उड्या मारत त्या वाघांना हुलकावणी देण्याचा प्रयत्न करतोय. जर हा पक्षी हुशार असता तर संधी पाहून तो उडून गेला असता, पण त्याने मूर्खपणा करत स्वतःच मृत्यूला आमंत्रण दिले. मित्रांनो, तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकताय 7 वाघांच्या एका कळपाजवळ बगळा चालत असल्याचं दिसतंय. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो वाघाकडे पाहतोय पण तिथून उडून जात नाही. हळूहळू तो वाघांच्या अगदी जवळ जातो आणि पंख पसरवून शक्ती प्रदर्शन करू लागतो. तो पुन्हा वाघाकडे जातो आणि पंख पसरवत चोचीने त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. यावेळी त्याला उडून जात आपला जीव वाचवण्याची संधी होती, पण स्वतःहून अशा प्रकारे मृत्यूला आमंत्रण देतो. पक्षाचा हा खेळ सुरू असतानाच वाघ संधी शोधत असतात आणि क्षणात पक्षावर जोरात हल्ला करतात. एका पक्षाला मारण्यासाठी संपूर्ण वाघाचा कळप धावत येतो. यामध्ये पक्षाचा क्षणार्धातच कार्यक्रम होऊन जातो. खेळच खल्लास होतो. वाघाच्या कळपाने पक्षावर केलेल्या शिकारीचा हा व्हिडिओ X अकाउंटवरून रेनमेकर 1973 नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला आहे.